नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, भारत कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये विविध व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांसाठी आणत असतो आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हितार्थ भारत कॉम्पिटिटिव्ह फोरम एक चळवळ आहे, जे विद्यार्थ्यांच्या तळागाळातला, ग्रामीण भागातला स्पर्धा परीक्षेतला रेशो वाढला पाहिजे यासाठी आमची संपूर्ण टीम झटत असते. आणि आज आपण इतिहासातला एक नवीन टॉपिक घेऊन येत आहोत, तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसची विविध अधिवेशने. आता बघा, राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसची विविध अधिवेशनं घेण्याचं कारण आपल्याला माहित आहे की याच्यावर बरेचसे प्रश्न येतात. आपण जर साधारणतः बघितलं असेल तर आता अलीकडे झालेला कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी याच्यावर सुद्धा राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न विचारलेला आहे. प्रत्येकच एक्झाम मध्ये एखादा प्रश्न तरी याच्यावर असतो. तर आपण या संदर्भात राष्ट्रीय काँग्रेस संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया आणि ह्या सगळ्या घडामोडी समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की घडामोडी काय असतात आणि घडामोडीच्या अंतर्गत नेमक्या काय बाबी आपल्याला सांगता येईल. बरोबर आहे, काय बाबी आपल्याला सांगता येईल. तर या संदर्भात बघा, आपल्याला बघायचं आहे बऱ्याचशा घडामोडी. कोणत्या घडामोडी असतात पहा. राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसच्या विविध अधिवेशना संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची. राष्ट्रीय काँग्रेस सर्वांना माहित आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 ला झालेली आहे. कधी झालेली आहे? 1885 ला स्थापना. बघा, 1885 ला याची स्थापना झालेली आहे राष्ट्रीय काँग्रेसची. परंतु राष्ट्रीय काँग्रेसचे संकल्पना किंवा राष्ट्रीय स्थापनेमध्ये योगदान कोणाचं आहे? बघा, राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेमध्ये किंवा संस्थापक मध्ये कोणाचं योगदान आहे? तर ए.ओ. ह्यूम. बघा, ए.ओ. ह्यूम याच्या स्थापनेमध्ये महत्वाचा योगदान आहे ए.ओ. ह्यूम यांचं. नंतरच्या काळात तुम्हाला माहित आहे साधारणतः ए.ओ. ह्यूम हे कलकत्ताचे मॅजिस्ट्रेट असताना त्यांनी 1857चा उठाव बघितला आणि भारतामध्ये कशा प्रकारचं इंग्रजाबद्दलचं वातावरण होतं, म्हणून भारताचं सेफ्टी वॉल, सुरक्षा झडप म्हणून राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यासाठी ए.ओ. ह्यूम यांनी प्रयत्न केला. आणि यामुळेच, यांच्या प्रेरणेमुळं आणि यांच्या मार्गदर्शनामुळं राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली 1885 ला. बघा, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होत असताना आपण बघितलं, समजा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेचे बरेचसे कारण आहे. बघा, राष्ट्रीय काँग्रेस जेव्हा आपण स्थापन केलं तर याचे कारण जर बघितलं आपण तर बरेचसे आहे. बघा, साधारणतः जे काही त्याच्या पूर्वीची काही परिस्थिती होती की भारतामध्ये हालाकीचं वातावरण होतं, विविध धार्मिक शोषण होतं, आर्थिक शोषण होतं, त्याचबरोबर भारतीयांना बऱ्याचशा मागण्या होत्या, विशेषतः बिठावरचा कर होता किंवा आयसीएस सारख्या काही परीक्षा होत्या. आयसीएस परीक्षेचे वय वाढवणे, बरोबर आहे, साधारणतः 19 वरून 23 वर्ष आयसीएस परीक्षेचा करायचं ही आपली मागणी होती. त्यानंतर स्वदेशी मालाला, स्वदेशी वस्तूला योग्य भाव मिळावा, त्याचबरोबर शेतसारा कुठेतरी कमी व्हावा, या प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि यासाठी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर आपल्याला माहित आहे राष्ट्रीय काँग्रेसचे साधारणतः आपण जर बघितलं एकूण अधिवेशने, राष्ट्रीय काँग्रेसचे एकूण अधिवेशन किती झालेले? एकूण अधिवेशने साधारणतः 62 एकूण अधिवेशने झालेली आहे. यापैकी महाराष्ट्रात साधारणतः बघा, महाराष्ट्रात 12 अधिवेशने झालेली आहे. किती अधिवेशने झालेली आहे? 12. महाराष्ट्रामध्ये एकूण अधिवेशने किती झालेली आहे? 12. आपण जर संपूर्ण जर बघितलं, त्यानंतर सर्वाधिक कोणत्या शहरात झालेले आहे? शहर जर आपण जर बघितलं तर सर्वाधिक अधिवेशन होणारे शहर, सर्वाधिक अधिवेशन कोणत्या शहरात झालेले आहे? अधिवेशने कोणत्या शहरात सर्वाधिक झालेले आहेत? तर आपल्याला माहिती आहे कलकत्ता. कोणता आहे? कलकत्ता. त्यानंतर मद्रास, त्यानंतर बॉम्बे. बघा, या प्रकारचं विविध अधिवेशन झालेले आहे. कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे सर्वाधिक अधिवेशन होणाऱ्या शहरांचा योग्य क्रम लिहा, असा जर आपल्याला प्रश्न आला तर कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे सर्वाधिक अधिवेशन कोणत्या बघा शहरात झालं तर कलकत्ता, नंतर मद्रास, नंतर बॉम्बे. त्यानंतर कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले? तर महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये एकूण 12 अधिवेशन झालेले. किती अधिवेशन झालेले आहे? 12 अधिवेशन. आणि राष्ट्रीय काँग्रेसचे एकूण अधिवेशन किती आहे? तर किती आहे? 62 आहे. संस्थापक मध्ये कोण आहे? तर ए.ओ. ह्यूम आहे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे? तर 1885 ला झालेली आहे. हे आपल्या लक्षात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारच्या बऱ्याचशा बाबी याच्यामध्ये आपल्याला इत्थंभूतपणे दिसतात.
बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे महत्वाचे काही अधिवेशन आपल्याला बघायचे आहे. पहिले अधिवेशन बघा, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये 62 अधिवेशन झालं, तर याच्यातलं पहिलं अधिवेशन बघा, हे कुठं होणार होतं लक्षात घ्या, पुणे येथे होणार होतं. पुणे आयोजन कुठं होणार होतं? पुणेमध्ये होणार होतं. परंतु पुण्यामध्ये काय झालं तुम्हाला माहित आहे, कॉलराची साथ आली. कशाची साथ आली? कॉलरा. लक्षात घ्या, कॉलराचा साथ, यामुळं हे काय झालं, पुण्यामधलं रद्द करण्यात आलं. पुण्यामधलं अधिवेशन तुम्हाला माहित आहे, पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होणारं शहर कोणतं? तर पुणे. पण पुण्यामध्ये कॉलराची साथ पसरल्यामुळं हे अधिवेशन रद्द झालं आणि या ठिकाणी पुणेमधलं आयोजक असणारी बघा संस्था, आयोजक करणारी संस्था बघा, आयोजन करणारी संस्था, तर लक्षात घ्या पुन्हा बघा, पुणे सार्वजनिक सभा बघा, पुणे सार्वजनिक सभा यांच्या मार्फत याचं आयोजन होणार होतं. साधारणतः तुम्हाला माहित आहे, पुणे सार्वजनिक सभा याच्या मार्फत काय होतं, आयोजन करणारी महत्वाची संस्था. लक्षात घ्या, पुन्हा सार्वजनिक सभा याच्या मार्फत राष्ट्रीय काँग्रेसचं आयोजन होणार होतं. परंतु राष्ट्रीय काँग्रेसचं आयोजन करणारी संस्था पुण्यामधली होती, पुन्हा सार्वजनिक सभा, परंतु पुण्यामध्ये झालं नाही. त्यामुळं राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं झालं, तर आपल्याला माहित आहे, राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन लक्षात घ्या हे रद्द झालं. म्हणून आपल्याला माहित आहे, पहिले अधिवेशन पुण्याला होणार होते, पण पुण्याऐवजी आपल्याला म्हणजे ठिकाण आपण बदललं आणि ठिकाण कोणतं होतं, तर ते ठिकाण आहे मुंबई. कुठं होतं? मुंबई. पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं मुंबई या ठिकाणी. आणि या मुंबईमध्ये जे काही ठिकाण होतं, तर तुम्हाला माहित आहे, तेजपाल संस्कृत महाविद्यालय. लक्षात घ्या, तेजपाल संस्कृत महाविद्यालय किंवा विद्यालय, तेजपाल संस्कृत महाविद्यालय किंवा विद्यालय असं म्हणलं तरी चालते. या ठिकाणी हे झालं होतं अधिवेशन. बघा, या पहिल्या अधिवेशन तुम्हाला माहिती आहे, साधारणतः 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत भरलं होतं. कालावधी बघा, 28 ते 31 डिसेंबर कालावधी होता, 28 ते 31 डिसेंबर. आणि या पहिल्या अधिवेशनाचे आयोजक बघा, पहिल्या अधिवेशनाचे आयोजक असणारी संस्था बघा, तुम्हाला माहित आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. काही ठिकाणी तुम्हाला बॉम्बे असोसिएशन पण याचं उत्तर देतात, कारण बॉम्बे असोसिएशनचं रूपांतर नंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याच्यामध्ये झालेलं आहे, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर बघा पोरो, साधारणतः पहिलं अधिवेशन होतं, तर याचे अध्यक्ष बघा, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपल्याला सर्वांना माहिती आहे, वेमेशचंद्र बॅनर्जी. बघा, वारंवार प्रश्न येतो, पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी असं तुम्हाला देतात. परंतु पहिल्या अधिवेशनाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे नव्हते, कारण नॅशनल युनियन कॉन्फरन्स नावाची एक सभा त्यांनी कलकत्तामध्ये भरवली होती आणि त्यामुळे पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या या परिषदेला, पहिल्या अधिवेशनाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी हजर नव्हते. याचे अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले ख्रिश्चन होते. काय होते? ख्रिश्चन. बघा, ख्रिश्चन व्यक्ती असलेले हे पहिले राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर ते सरकारी पदावर होते. कुठल्या पदावर होते? सरकारी पदावर होते. लक्षात घ्या, या व्यक्तीला ख्रिश्चन होते. आणि वेमेशचंद्र बॅनर्जीला नखशिखांत इंग्रज अशी उपमा इंग्रजांना दिली होती. लक्षात घ्या, याचं नखशिखांत बघा, नखशिखांत ब्रिटिश किंवा नखशिखांत इंग्रज म्हणून लक्षात घ्या. एकतर हे ख्रिश्चन होते आणि नखशिखांत इंग्रज म्हणून यांची ओळख होती. म्हणून वेमेशचंद्र बॅनर्जी यांची राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला अध्यक्षपदी निवड झाली. परंतु राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होणार कोण होते? लॉर्ड रे. लक्षात घ्या, तुम्हाला याचे पहिले अध्यक्ष होणार होते बघा ब्रिटिश. पहिले ब्रिटिश अध्यक्ष होणार होते कोण? तर तुम्हाला माहित आहे, लॉर्ड रे हे अध्यक्ष होणार होते. परंतु यासाठी एओ यांनी त्यांना सांगितलं की आपण प्रत्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी न होता आपण अप्रत्यक्षपणे काय हो, सहभागी हो, अशा प्रकारचं सूचना सांगितलं. आणि म्हणून पहिलं अध्यक्ष लॉर्ड रे हे न होता पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष वेमेशचंद्र बॅनर्जी झाले. त्यानंतर आपल्याला माहित आहे
पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष व्यमेशचंद्र बॅनर्जी झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की व्यमेशचंद्र बॅनर्जी सोबत काही सदस्य सुद्धा याला हजर होते. बघा पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसला हजर असलेले सदस्य बघा एकूण सदस्य बघा एकूण सभासद किती होते 72 सभासद याला उपस्थित होते. किती उपस्थित होते 72. या 72 पैकी बॉम्बे प्रांताचे 20 होते. 72 पैकी बॉम्बे प्रांताचे किती होते 20. लक्षात घ्या बॉम्बे प्रांत 72 पैकी बॉम्बे प्रांताचे किती सदस्य होते 20 सदस्य हजर होते. लक्षात घ्या 20 सदस्य हजर होते. बघा पोरं पहिल्या आपण याच्यात बघितलं की पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठं होणार होतं तर पुण्याला होणार होतं आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहित आहे कॉलराची साथ आली आणि त्यामुळं तिचं आयोजन करणारा कोण होतं पुन्हा सार्वजनिक सभा. परंतु तिचं अधिवेशन कॉलराच्या साथमुळं आपण काय केलं ते रद्द केलं आणि ते कुठं झालं मुंबईला झालं. पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणार होते ब्रिटिश ते म्हणजे लॉर्ड रे. परंतु लॉर्ड रे न होता पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले ज्याला आपण नखशिखांत इंग्रज असं म्हणतो त्याला अशी उपमा दिलेली आहे ते त्यांचं नाव आहे व्यमेशचंद्र बॅनर्जी. हे पहिले काय होते ख्रिश्चन बरोबर आहे सरकारी पदावर असलेले व्यक्ती आहे. पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसचा सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे उपस्थित नव्हते. अनुपस्थित असलेले सदस्य म्हणजे त्यांना नॅशनल कॉन्फरन्स नावाची एक सभा त्यांनी निर्माण केली होती कलकत्त्याला त्या ठिकाणी ते हजर होते. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य उपस्थित होते तर याच्यामध्ये 72 आणि यापैकी बॉम्बे प्रांताचे किती होते तर 20. किती सदस्य होते 20. या प्रकारचं याच्यात आणि बॉम्बेमध्ये म्हणजे मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं तर याचं आयोजन कोणी केलं होतं तर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. काही ठिकाणी बॉम्बे असोसिएशन असं सुद्धा उत्तर येण्याची दाट शक्यता आहे. तर या ठिकाणी बॉम्बे असोसिएशन असेल तर ते लिहा पण बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल तर हेच तुम्ही उत्तर इथं दिलं पाहिजे कारण बॉम्बे असोसिएशनचं रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये झालेलं आहे. बघा या प्रकारचं राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं आणि तुम्हाला माहित आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये कोणकोणते ठराव पारित झाले. बघा पहिले अधिवेशन बघा राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन आणि याच्यामध्ये कोणते ठराव पारित झाले बघा सर्वात महत्वाचं बघा राष्ट्रभावना वाढविणे यासाठी विविध प्रांतात अधिवेशन भरवणे विविध प्रांतात अधिवेशन भरविणे. त्यानंतर विविध प्रांताचे अधिवेशनाचे विविध अध्यक्ष नेमणे. राष्ट्रीय काँग्रेसच्या मागण्या बऱ्याचशा होत्या आपल्याला माहित आहे. सनदशीर मार्गाद्वारे राष्ट्रीय काँग्रेसनं आपल्या मागण्या मान्य करायचं ठरवलं होतं. सनदशीर मार्ग यांचा मार्ग होता सनदशीर म्हणजे मवाळ मार्ग होता म्हणून राष्ट्रीय काँग्रेसच्या कालखंडाला मवाळ कालखंड असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात मवाळ कालखंड. मवाळ कालखंड हा कोणता तर 1885 ते 1905 1885 ते 1905 या कालखंडाला राष्ट्रीय काँग्रेसचा अतिशय महत्वाचा कालखंड त्याला मवाळ कालखंड असं सुद्धा याची काय आहे ओळख आहे. आपल्याला जहाल कालखंड माहित आहे 1906 ते 1920 आणि गांधी युग तुम्हाला माहित आहे किंवा गांधी कालखंड माहित आहे 1921 ते 1948 या प्रकारचं गांधी युग. बघा पोरो राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामधलं पहिलं अधिवेशन आपण सांगितलं आणि त्याच्या महत्वाच्या घडामोडी. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. बघा राष्ट्रीय काँग्रेस मधल्या महत्वाचे अधिवेशन बघा अधिवेशन याच्यातले अतिशय महत्वाचे काही अधिवेशन आहे. महत्वाचे काही अधिवेशन आपण सांगत आहोत आणि महत्वाच्या अधिवेशनाबद्दल आपण माहिती घेत आहोत. बघा महत्वाची काही अधिवेशने बघा आपण बघितलं असं दुसरे बघा राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन 1886 मध्ये. कधी 1886 मध्ये कुठे झालं पोरो कलकत्ता. कुठे झालेला आहे कलकत्ता. आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते दादाभाई नौरोजी. कोण होते पोरो दादाभाई नौरोजी. आता बघा दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे किती वेळा अध्यक्ष झाले तर 3 वेळा. किती वेळा झाले बरोबर 3 वेळा. दादाभाई नौरोजीवर प्रश्न तुम्हाला जर आला तर 3 वेळा तुम्हाला येईल. दादाभाई नौरोजी 3 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कधी झाले तर 1886 फर्स्ट टाइम. त्यानंतर सेकंड जर बघितलं 1893 आणि थर्ड टाइम जर बघितलं तर आपल्याला माहित आहे 1906. 1886 1893 1906 दादाभाई नौरोजी. त्यानंतर दादाभाई नौरोजीवर जर प्रश्न आला बरोबर
तर दादाभाई नौरोजी हे पहिले पारसी होते. लक्षात घ्या, पहिले पारसी अध्यक्ष, लक्षात घ्या, पहिले पारसी अध्यक्ष असलेले दादाभाई नौरोजी हे पहिले होते. त्यानंतर 1906 दादाभाई नौरोजीनं स्वराज्य हा शब्द राष्ट्रीय काँग्रेसच्या पटलावर पहिल्यांदा वापर केला. स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर, स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. सर्वप्रथम वापर करण्यात आला कलकत्ता अधिवेशनामध्ये. स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर दादाभाई नौरोजी यांनी केलेला आहे. बरोबर आहे. तर दादाभाई नौरोजी तुम्हाला माहित आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या प्रकारचं पुस्तक सुद्धा त्यांचं आहे. इकॉनॉमी मध्ये त्यांना भारताचे पितामह असे सुद्धा त्यांची ओळख आहे. तर दादाभाई नौरोजी हे इंग्रजाच्या अतिशय जवळ असलेलं व्यक्तिमत्व. आणि दादाभाई नौरोजी तुम्हाला माहित आहे यांनी महत्वाचा अजेंडा राष्ट्रीय काँग्रेसच्या परिषदेमधून मांडला. तर या प्रकारचं महत्वाचं दुसरं अधिवेशन म्हणजे कलकत्ता अधिवेशन, त्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते आणि त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर बघा पोरो, राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन, राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अधिवेशन बघा 1887. 1887 बघा, 1887 ला मद्रास या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले आणि याचे अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी हे होते. बदरुद्दीन तय्यबजी, लक्षात घ्या, बदरुद्दीन तय्यबजी. आणि बदरुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते. काय होते हे? पहिले मुस्लिम राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणारे पहिले मुस्लिम. बघा, पहिले मुस्लिम राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पहिले मुस्लिम अध्यक्ष म्हणून बदरुद्दीन तय्यबची यांची ओळख आहे. आपल्याला कंबाईन मध्ये हा प्रश्न विचारला होता ग्रुप सी मध्ये आता याच वर्षी. म्हणून तिसरं 1887 मद्रास बदरुद्दीन तय्यबजी पहिले मुस्लिम अध्यक्ष. त्यानंतर बघा बरोबर 1888 बघा, साधारणतः आपण चौथे अधिवेशन जर बघितलं, चौथे अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचे, तर याचे अध्यक्ष पहिले परकीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, पहिले परकीय अध्यक्ष म्हणून कानाडूल आणि त्याचं नाव आहे जॉर्ज यूल. बघा, जॉर्ज यूल. बघा, जॉर्ज यूल हे भरलं होतं 1888 ला. ठिकाण होतं अलाहाबाद, ठिकाण होतं अलाहाबाद या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला माहित आहे जॉर्ज यूल हे पहिले व्यक्ती होते आणि 1888च्या अलाहाबाद अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी लॉर्ड डफरीन यांनी प्रयत्न केलं होतं. कोणी केलं होतं प्रयत्न? लॉर्ड डफरीन. लॉर्ड डफरीन बघा 1888च्या अधिवेशनाला लॉर्ड डफरीन यांनी या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून काय केलं होतं? प्रयत्न. बघा, लॉर्ड डफरीन अधिवेशनास जागा मिळू नये, अधिवेशनास जागा मिळू नये यासाठी प्रयत्न केले होते. म्हणून याचे अध्यक्ष आपण परकीय करून टाकले. बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे परकीय अध्यक्ष होणारे किती व्यक्ती होते? तर 4 परकीय व्यक्ती. एकूण किती होते? 4. एकूण परकीय व्यक्ती 4 आहे की जे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 2 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होणारा परकीय व्यक्ती, 2 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष होणारा परकीय व्यक्ती. तर तुम्हाला माहित आहे विल्यम वेडरबर्ग. कोण आहे? विल्यम वेडरबर्ग. विल्यम वेडरबर्न, लक्षात घ्या, विल्यम वेडरबर्ग लक्षात घ्या. या प्रकारचे 2 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे विल्यम वेडरबर्ग हे व्यक्ती आहे. बघा, परकीय व्यक्ती कोण कोण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले? परकीय व्यक्ती बघा, ब्रिटिश, परकीय म्हणजे ब्रिटिश. बघा, जॉर्ज यूल आपल्याला माहित आहे, जॉर्ज यूल. त्यानंतर विल्यम वेडरबर्ग, विल्यम वेडरबर्ग लक्षात घ्या. त्यानंतर तिसरे व्यक्ती आपल्याला माहित आहे अल्फ्रेड वेब. अल्फ्रेड वेब. बघा पोरो, जॉर्ज विल्यम वेडरबर्ग आणि अल्फ्रेड वेब हे महत्वाचे व्यक्तिमत्व की जे राष्ट्रीय काँग्रेसचे काय होते? परकीय व्यक्ती या ठिकाणी काय होते? अध्यक्ष होते. बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होत असताना आपल्याला माहित आहे की विविध भागातली विविध व्यक्ती मिळतो आणि सर्वात महत्वाचं हेनरी कॉटन. लक्षात घ्या, हेनरी कॉटन लक्षात घ्या. हे 4 व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. जॉर्ज यूल, विल्यम वेडरबर्ग,
अल्फ्रेड वेब आणि हेनरी कॉटन लक्षात घ्या, आणि विल्यम वेडनबर्ग हे 2 वेळा होते. किती वेळा होते? 2 वेळा. तर या प्रकारचं राष्ट्रीय काँग्रेसचे ब्रिटिश अधिकारी किती वेळा अध्यक्ष झालेले आहे? तर किती वेळा जर म्हणलं तर 5 वेळा. किती वेळा? 5 वेळा. आणि 2 वेळा असणारा विल्यम वेडनबर्ग 2 वेळा होते, लक्षात घ्या. आणि त्यानंतर पहिले जर म्हणलं तर जॉर्ज यूल, पहिले जर म्हणलं तर ब्रिटिश व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होणारे जॉर्ज यूल. तर या प्रकारचं राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भात 4थं अधिवेशन हे अलाहाबादचं 1888 आहे, ज्या ठिकाणी पहिले ब्रिटिश अधिकारी काय झाले? राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. पुढे बघा हो, राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये महत्वाचे काही अधिवेशन आणि त्याच्यामधले महत्वाचे काही व्यक्ती बघा. साधारणतः आपल्याला माहित आहे 1906चं अधिवेशन आहे, 1906चं कलकत्ता या ठिकाणी. आणि कलकत्ता अधिवेशनात आपल्याला माहित आहे की या ठिकाणी स्वराज्य या शब्दाचा वापर झाला. स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. त्यानंतर 1907चं अधिवेशन आपल्याला माहित आहे सुरत, कुठे झालेलं आहे? सुरत. आणि या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ याच्यातली फूट पडली. जहाल आणि मवाळ याच्यातली फूट पडली. सोबतच हिंदू आणि मुस्लिम मध्ये सुद्धा फूट पडली. हिंदू मुस्लिम फूट बघा, म्हणून तुम्हाला माहित आहे हिंदू मुस्लिम फूट. आणि याचे अध्यक्ष रासबिहारी घोष, लक्षात घोष, रासबिहारी घोष होते सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष. रासबिहारी घोष, रासबिहारी घोष हे होते. आणि कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष आपण आताच बोललो दादाभाई नौरोजी हे होते. त्यानंतर बघा हो, हे महत्वाचे अधिवेशन आपले चालू आहे. त्यानंतर 1911 बघा, 1911च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये आपल्याला माहित आहे या ठिकाणी जनगण मन, जनगण मन लक्षात घ्या, जनगण मन याचा सामूहिक गायन झालं. बरोबर आहे, याचं सामूहिक गायन झालं, याचं सामूहिक गायन झालं, लक्षात घ्या. आणि बघा याचे अध्यक्ष निहाल दर, लक्षात घ्या. या प्रकारचं 1911चा जनगण मन सामूहिक गायन झालं. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे जनगण मनाचं लेखन करणारं सर रवींद्रनाथ टागोर हे होते. अमार सोनार बांगला बंगालीमध्ये होतं. नंतर 1911 मध्ये याचं काय झालं? सामूहिक काय झालं? गायन झालं. त्यानंतर आपल्याला माहित आहे पूर्व 1916चं अधिवेशन, 1916चं जो काही अधिवेशन आहे तर हे अधिवेशन लखनौ अधिवेशन. कोणतं अधिवेशन? लखनौ या ठिकाणी. हे 1911चं कलकत्ता या ठिकाणी झालं होतं. कुठं झालं होतं? कलकत्ता या ठिकाणी. 1916चं अधिवेशन लखनौ या ठिकाणी जहाल आणि मवाळ मध्ये ऐक्य झालं. जहाल आणि मवाळ यांचं काय झालं? ऐक्य. जहाल मवाळ ऐक्य. सोबत तुम्हाला माहित आहे हिंदू आणि मुस्लिम ऐक्य झालं. हिंदू आणि मुस्लिम एकीकरण याच्यात झालं आहे. 1916चं महत्वाचं अधिवेशन, बरोबर आहे. आणि सी विजया राघवाचारी या काँग्रेसच्या 1916च्या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. सी विजया राघवाचारी. पुढे बघा 1920चं अधिवेशन बघा. 1920 या ठिकाणी तुम्हाला माहिती 2 अधिवेशनं भरली होती. एक म्हणजे कलकत्ता बघा, कलकत्ता, आणि त्यानंतर नागपूर. 1920ला 2 अधिवेशनं झालेली आहे. कलकत्ता अधिवेशनात बघा पहिल्यांदा या 2 अधिवेशनामध्ये महत्वाची चर्चा आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या संविधानात बदल करण्यात आली किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेत बदल कधी झाला? तर 1920 मध्ये बघा, घटनेत बदल, काँग्रेसच्या घटनेत बदल करण्यात आला. काँग्रेसच्या घटनेत बदल करण्यात आला सर्वप्रथम. बघा कधी आले लक्षात घ्या घटनेत बदल? तर 1920 ला. कारण कलकत्ता मध्ये असहकार चळवळीचा ठराव मांडला. असहकार चळवळ ठराव मांडण्यात आले. असहकार चळवळीचे ठराव मांडण्यात आले. आणि नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीचा ठराव पारित करण्यात आले. असहकार चळवळ ठराव पारित झाले. लक्षात घ्या बरोबर. 1920 मध्ये कलकत्ता आणि नागपूर या ठिकाणी 2 अधिवेशन महत्वाचे आहे. असहकार चळवळीचे ठराव मांडण्यात आले आणि असहकार चळवळीचा ठराव पारित झाले. म्हणजे कलकत्तामध्ये मांडला आणि नागपूरमध्ये काय झाला? पारित झालं. आणि या प्रकारचं राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेत बदल झालं की पहिल्यांदाच इंग्रज सरकारनं आपण असहकार्य करायचं असं राष्ट्रीय काँग्रेसच्या घटनेत ठरलं. आणि याच्यामुळे प्रचंड लोक नाराज झाले. सगळ्यात महत्वाचं बॅरिस्टरजींना यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या पक्षाचा आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन टाकला आणि त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून टाकला.
काही लोकांना पटत नव्हतं. जे मवाळ मार्गाचे होते, जे अतिशय शांतता आणि सनदशीर मार्गाने किंवा कायद्याच्या मार्गाने आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसचा अजेंडा पुढे न्यायचा आहे. कारण काही लोक इंग्रजांना ईश्वरी संकेत मानायचे, काही लोक इंग्रजांना सुधारणावादी मानायचे. म्हणून याच्यावर लोकमान्य टिळक राष्ट्रीय काँग्रेसच्या लोकांना म्हणायचे की राजकीय भिकारी आणि संधी साधू आहे. काय म्हणायचे? राजकीय भिकारी आणि संधी साधू आहे. त्याचबरोबर लोकमान्य टिळक राष्ट्रीय काँग्रेसला काय म्हणायचे? सुट्टीतील मनोरंजन आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या परिषदा किंवा राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे निवड सुट्टीतील मनोरंजन आहे. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसला लोकमान्य टिळकांनी काय म्हणलेलं आहे? तर खुशामत खोराचा मेळा. काय म्हणलेलं आहे? खुशामत खोराचा मेळावा. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसला लॉर्ड डफिन यांनी काय म्हणलं? तर सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग, एक सूक्ष्म लोकांचा वर्ग आहे, काही जास्ती लोक नाही आहे, तर याला सूक्ष्म अल्पसंख्याक वर्ग असं लॉर्ड डफिन सुद्धा म्हणायचे. हे स्टेटमेंट पूर्व विचारले जातात. हे स्टेटमेंट तुम्हाला विविध प्रश्नपत्रिकेत येतात. चला पुढचं बघा. साधारणतः आपण जर बघितलं तर 1924चं अधिवेशन बघा. 1924चा एकमेव असं अधिवेशन आहे की या अधिवेशनाचे अध्यक्ष हे बेळगाव या ठिकाणी भरलं होतं. कुठं भरलं होतं? बेळगाव. आणि याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. कोण होते? महात्मा गांधी या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी. महात्मा गांधी एकमेव राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतं आणि ते म्हणजे बेळगाव 1924. त्यानंतर बघा बेळगाव अधिवेशन झालं. त्यानंतर आपल्याला माहित आहे 1928 बघा. 1928चं जे काही अधिवेशन होतं हे अतिशय महत्वाचं अधिवेशन होतं आणि याच्यामध्ये वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली. वसाहतीच्या स्वराज्य याची मागणी करण्यात आली आणि वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करण्यात आली आणि याचे अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू. पंडित मोतीलाल नेहरू लक्षात घ्या. पंडित मोतीलाल नेहरू 1928च्या या अधिवेशनामध्ये तुम्हाला माहिती आहे वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली, परंतु इंग्रज सरकारनं पूर्ण केली नाही. त्यामुळं तुम्हाला माहित आहे 1929चं अधिवेशन बघा. 1929च्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केली. पूर्ण स्वराज्याची मागणी. पूर्ण स्वराज्याची मागणी करणारे त्यांचे चिरंजीव म्हणजेच काय? पंडित मोतीलाल नेहरू यांचे चिरंजीव पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं? या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची काय केली आहे? मागणी. म्हणजे पूर्ण स्वराज्याची मागणी करणारं अधिवेशन 1929. स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम आला कधी? तर तुम्हाला माहित आहे 1906 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या पटलावर आला. परंतु यापूर्वीच लोकमान्य टिळकांनी साधारणतः 1895 ला स्वराज्य बिल विधेयक मांडलं होतं. 1895 ला स्वराज्य बिल विधेयक मांडलं आणि त्याच्यामध्ये काही मागण्या केल्या होत्या, त्यामुळे स्वराज्य शब्द तिथं आला. त्यानंतर 1916 ला सुद्धा स्वराज्य शब्द आला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं बेळगाव अधिवेशन 1916 ला लोकमान्य टिळकांनी मागणी केली होती. त्यानंतर पुढं अतिशय महत्वाचं अधिवेशन आपल्याला माहित आहे की पुढं 1931चं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कराची या ठिकाणी झालं होतं आणि याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल असे होते. वल्लभभाई पटेल. आणि या अधिवेशनामध्ये तुम्हाला माहिती आहे मूलभूत हक्काचा ठराव पारित करण्यात आला होता. मूलभूत हक्काचा ठराव मांडला होता 1927 मध्ये. बघा 1931चे अधिवेशन बघा. मूलभूत हक्क ठराव. मूलभूत हक्क बघा. फंडामेंटल राईट. मूलभूत हक्क ठराव पारित. लक्षात घ्या. मूलभूत हक्क ठराव पारित झाला कधी? बघा 1931 ला. परंतु मूलभूत हक्काचा ठराव मांडला कधी? ठराव मांडला बघा तुम्हाला माहित आहे 1927 ला जे मद्रासचं अधिवेशन होतं या मद्रास अधिवेशनात मांडण्यात आले होते. मूलभूत हक्काचा ठराव मांडला 1927 मध्ये मद्रास अधिवेशनात आणि तो पारित झाला 1931 कराची अधिवेशनामध्ये. बघा त्यानंतर आपल्याला माहित आहे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय काँग्रेसचं बघा पहिले ग्रामीण अधिवेशन. पहिले ग्रामीण अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन आपल्याला माहित आहे तर हे भरलं होतं कुठं? फैजपूर. फैजपूर कुठं आहे? जळगाव. फैजपूर कुठं आहे? जळगाव या ठिकाणी. त्यानंतर या अधिवेशनाला आपण साधारणतः सुवर्ण महोत्सवी अधिवेशन म्हणतो. काय म्हणतो याला? सुवर्ण महोत्सवी अधिवेशन. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला इथं 1936 ला
50 वर्ष पूर्ण झाली होती. 1936 ला 50 वर्ष पूर्ण झाली होती बरोबर. आणि त्यामुळं याला सुवर्ण महोत्सवी अधिवेशन असं म्हणतो. 1936 याचे अध्यक्ष बघा, पहिले ग्रामीण अधिवेशन फैजपूर, याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि हे पहिले ग्रामीण अधिवेशन भरले. आणि त्याचबरोबर सुवर्ण महोत्सवी अधिवेशन होते. आणि या अधिवेशनाचे वैशिष्ट्य जर आपण जर बघितलं तर या अधिवेशनाला शेतकरी परिषद भरवली होती. बघा शेतकरी, बघा किसान सभा, शेतकरी परिषद म्हणजेच काय, किसान सभा. प्राध्यापक NG रंगा यांची शेतकरी परिषद म्हणजे किसान, अखिल भारतीय किसान सभेचं अधिवेशन भरलं होतं. त्यानंतर सर्वाधिक महिला होत्या, सर्वाधिक महिला सहभागी, सर्वाधिक महिला. बघा सर्वप्रथम कोणत्या राष्ट्रीय काँग्रेसला महिला सहभागी होत्या तर 1889 ला 10 महिला होत्या. 10 पैकी 4 महाराष्ट्रातल्या महिला होत्या 1889 ला. बघा विल्यम वेटनबर्ग ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्याला लोकमान्य टिळक सुद्धा हजर होते. एकमेव राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक हजर होते ते म्हणजे 1889. बघा एकमेव राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक हजर होते ते म्हणजे 1889 आणि त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेटनबर्ग, लक्षात घ्या. आणि त्याला 10 महिला होत्या. त्यानंतर सर्वाधिक महिला उपस्थित असणारे अधिवेशन तर हे 1936 सर्वाधिक महिला उपस्थित. त्यानंतर तुम्हाला माहित आहे या ठिकाणी मध्यम वर्ग यांचा सुद्धा समावेश सर्वाधिक होता. मध्यम वर्ग यांचा समावेश होता. त्यानंतर सुशिक्षित, सर्वात जास्त सुशिक्षित लोक जे काय होते, शिकलेले लोक, हे सुद्धा या अधिवेशनात काय होते, सहभागी होते. म्हणून सर्वव्यापी अधिवेशन म्हणून राष्ट्रीय काँग्रेसचा या अधिवेशनाला सर्वात जास्त ओळख आहे. पहिलं ग्रामीण अधिवेशन सुवर्ण महोत्सवी अधिवेशन 1936 फैजपूर, जिल्हा जळगाव, ज्याचे पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. आणि याच अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेचं अधिवेशन भरलं होतं. आणि या ठिकाणी पायी यात्रा काढून आपल्या शेतकऱ्याच्या अन्यायावर कशा प्रकारचं इंग्रज राजवट करत आहे या प्रकारचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भूमिका मांडण्यात आली. कारण कायमच म्हणायचे महात्मा फुले, जोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेसमध्ये शेतकऱ्याचा समावेश होणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय काँग्रेस ही राष्ट्रीय होऊ शकत नाही. कारण जोपर्यंत किसानाच्या मालाला भाव आणि शेतकऱ्या वसुली इंग्रज टाळत नाही तोपर्यंत भारतीय शेतकरी समाधानी राहणार नाही. आणि राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जर शेतकऱ्याच्या समस्येला महत्व नसेल तर ही राष्ट्रीय सभा होऊ शकत नाही, असं महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी राष्ट्रीय काँग्रेसला ठणकावून सांगितले होते. तर या प्रकारचं महत्वाचे काही अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेस आहे. त्यानंतर बरोबर आपल्याला प्रश्न जे जातात, आपल्याला प्रश्न जे विचारले जातात ते महत्वाचे. बघा 1938 आणि 1939 या दोन्ही अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस होते. सुभाषचंद्र बोस या दोन्ही अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस, लक्षात घ्या. आणि याच्यावरून तुम्हाला माहित आहे हरिपुरा 1938 आणि त्रिपुरा 1939. परंतु या त्रिपुरा अधिवेशनावरून महात्मा गांधीचे आणि काँग्रेसचे मतभेद निर्माण झाले होते की 2 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन करायला त्यांचा काय होता, विरोध होता सुभाषचंद्र बोस यांना. तुम्हाला प्रश्न येईल महात्मा गांधी आणि राष्ट्रीय काँग्रेस यांचे मतभेद कोणत्या अधिवेशनापासून झालेले आहे तर याचं उत्तर आहे त्रिपुरा. कारण या अधिवेशनाला सुभाषचंद्र बोस यांना अध्यक्षपदी करण्यासाठी महात्मा गांधीचा प्रखर असा काय होता, विरोध होता. त्यानंतर बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या महत्वाचे, बघा तुम्हाला प्रश्न येईल बघा महत्वाचा, बघा IMP, महत्वाची IMP आपण जर बघितलं, बघा पहिले आपण जर बघितलं ख्रिश्चन अध्यक्ष, पहिले ख्रिश्चन आपण जर याचं सांगितलं तर व्यमेशचंद्र बॅनर्जी पहिले ख्रिश्चन अध्यक्ष. त्यानंतर पहिले पारसी, बघा पहिले पारसी कोण, दादाभाई नवरोजी. त्यानंतर पहिले हिंदू पी आनंद चारलू. पहिले हिंदू अध्यक्ष. मराठी अध्यक्ष बघा नारायण चंदावरकर हे पहिले मराठी अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे. त्यानंतर आपण जर बघितलं पहिले इंग्रजी अध्यक्ष किंवा पहिले इंग्रजी अध्यक्ष किंवा पहिले ब्रिटिश जॉर्ज यूल. त्यानंतर बघा प्रथम महिला अध्यक्ष
प्रथम महिला आपल्याला माहित आहे बरोबर ॲनी बेझंट. 1917 प्रथम महिला अध्यक्ष झाली ॲनी बेझंट. कलकत्ता अधिवेशन कलकत्तामध्ये. त्यानंतर प्रथम भारतीय महिला अध्यक्ष, प्रथम भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांना भारताची कोकिळा म्हणतात. सरोजिनी नायडू प्रथम भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. त्यानंतर तुरुंगातून निवडणूक लढवून तुरुंगातून अध्यक्ष होणारे पहिले, लक्षात घ्या, CR दास. परंतु यांना तुरुंगात असल्यामुळे हजर राहता आलं नाही. त्यामुळं या बैठकीचे प्रतिनिधित्व त्यांची पत्नी बासंती देवी यांनी केलेले आहे. कोणी केलेले आहे प्रतिनिधित्व? बासंती देवी. त्यांच्या प्रतिनिधित्व केलेल्या पत्नी होत्या बासंती देवी दास. लक्षात घ्या. तर या प्रकारचं महत्वाचं राष्ट्रीय काँग्रेसच्या बद्दल. त्यानंतर बघा सर्वाधिक कालावधीने राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, सर्वाधिक जास्त कालावधी अध्यक्ष असलेले व्यक्ती, सर्वात जास्त कालावधी, लक्षात घ्या, मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद सर्वाधिक कालावधीने काय होते? अध्यक्ष. त्यानंतर पहिले तरुण अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद यांचंच नाव आपण या ठिकाणी उल्लेखलं जातो. त्यानंतर तुम्हाला माहित आहे भाषण करणारी प्रथम महिला, राष्ट्रीय काँग्रेसच्या पटलावर भाषण करणारी प्रथम महिला आपल्याला माहित आहे कादंबिनी गांगुली. बघा ही प्रथम भाषण करणारी महिला आहे, ज्यांनी 1889 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या पटलावर प्रथम महिला भाषण करण्याचा यांना काय मिळालेला आहे? बहुमान प्राप्त झालेला आहे. तुम्हाला माहित आहे या प्रकारचे पहिले हिंदी अध्यक्ष, बघा पहिले हिंदी अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय. या प्रकारचं राष्ट्रीय काँग्रेसचे विविध अध्यक्ष झालेले आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले. त्यानंतर मुस्लिम, बघा पहिले मुस्लिम अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी. बघा हिंदू सांगितलं आपण, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. बघा महत्वाचा पहिले ख्रिश्चन वेमसचंद्र बॅनर्जी, पहिले पारसी दादाभाई नौरोजी, पहिले हिंदू पी आनंद जार्लू, पहिले मराठी नारायण चंदावरकर, पहिले इंग्रजी, पहिले ब्रिटिश जॉर्ज यूल. तुरुंगातून अध्यक्ष होणारे CR दास, परंतु त्यांना प्रतिनिधित्व करता आलं नाही, त्यामुळे त्याची पत्नी बासंती देवी दास यांनी प्रतिनिधित्व केले. प्रथम महिला ॲनी बेझंट, कलकत्त्याच्या त्या विदेशी महिला होत्या. त्यानंतर प्रथम भारतीय महिला सरोजिनी नायडू, ज्यांना आपण काय म्हणतो भारताची कोकिळा असं त्यांना नाव दिलेलं आहे. सर्वाधिक कालावधीने राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद, पहिले तरुण अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद, भाषण करणारी प्रथम महिला कादंबिनी गांगुली. त्यानंतर पहिले हिंदी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय, आणि त्यानंतर पहिले मुस्लिम अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेसचे बदरुद्दीन तय्यबजी. बघा हो, राष्ट्रीय काँग्रेसचे अशा प्रकारे साधारणतः 62 अधिवेशन झालेले आहेत. यापैकी 12 महाराष्ट्रात झालेली आहे. सर्वात जास्त कोणकोणत्या शहरात झालेले? कलकत्ता, मद्रास आणि मुंबई. आणि आपल्याला पहिल्या अधिवेशनावर प्रश्न विचारतात किंवा 1920च्या किंवा 1906च्या किंवा 1907च्या किंवा 1916च्या किंवा 1924च्या, 1927, 1928 किंवा 1929 किंवा 1931, बरोबर आहे. तर या प्रकारच्या विविध किंवा 1936, बरोबर आहे. किंवा मग पहिले काय होतं असं तुम्हाला विचारतात. किंवा पहिल्या अधिवेशनाला किती मुंबई प्रांतातले किंवा बॉम्बे प्रांतातले सदस्य उपस्थित होते? तर हे विचारतात 20. किंवा मग एकूण पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेला किती सदस्य होते? 72. पहिले अध्यक्ष वेमसचंद्र बॅनर्जी,
किंवा मग तुम्हाला विचारतात पहिले अधिवेशन कुठं होणार होते, पुण्याला, पण झालं कुठं, मुंबईला. मुंबईचं आयोजन करणारी संस्था कोण आणि पुण्याचं आयोजन करणारी संस्था कोण, या प्रकारचं राष्ट्रीय काँग्रेस याच्या बाहेर काही प्रश्न विचारले जात नाही. काय मागणी आहे काय नाही हे सर्व लोकांना माहिती आहे. अतिशय इम्पॉर्टंट बाबी आपण या लेक्चरमध्ये घेतलेला आहे. तुम्ही ह्या गोष्टी रिवाइज करू शकता. ओके, आपलं या प्रकारचे विविध लेक्चर आपण तुमच्यासाठी आणणारच आहोत. आणि या प्रकारचे विविध लेक्चर बघण्यासाठी पार्थ कॉम्पिटिटिव्हच्या या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा. तोपर्यंत तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.